सह्याद्रीच्या या दाट जंगलात प्रत्येक पावलागणिक वाढत जाणारी शांत आणि त्या शांततेत लपलेली एक कहाणी. मुरबाड जवळचा सिद्धगड ही फक्त ट्रेक नाही, ही आहे इतिहासाची भेट. घाम, दमछाक आणि कठीण चढाई, प्रत्येक पावलामागे एक जिद्द. कधी स्वराज्याच्या रणनीतीचा साक्षीदार, तर कधी स्वातंत्र्याच्या लढ्याची ज्वाला जपणारा हा गड. आज आपण चढणार आहोत त्या माथ्यावर जिथून दिसतो अफाट सह्याद्री आणि जाणवतो आपल्याला इतिहासाचा अभिमान. चला सिद्धगड सर करूया. तर जय शिवराय मित्रांनो, मी अमित कदम पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं एका नवीन व्लॉगमध्ये. तर आज आपण आलो आहोत ते मुरबाड जवळच्या सिद्धगड किल्ला करायला. सिद्धगडला जाण्यासाठी तशा 2-3 वाटा आहेत. एक जांभुर्डेमधून जाते, एक नारवली उचलेमधून जाते. तर आम्ही जे जाणार आहोत ते नारवली उचलेमधनं. आता आम्ही मुरबाडच्या इथे मुरबाडपासून जवळच असलेलं उचले गावात आलो आहे. रात्रीच आम्ही आलो होतो. रात्री टेंट लावून गोरखगड बाजूलाच आहे, 1 किलोमीटरवरच गोरखगडचा बेस आहे, तिथे आम्ही झोपलो होतो. आणि आता उचलेला आलो आहे. इथून आता चालू करायचं आहे ट्रेक. आणि इथे आम्ही प्रायव्हेट गाडी घेऊन आलो आहे आमची. इथे पब्लिक ट्रान्सपोर्टने कसं यायचं हे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकीन. तर चला तर मग आता सिद्धगडची भटकंती चालू करूया. हे उचले गावचा हा रस्ता मुरबाड मसाकडनं येणारा. आणि इथे हे सिद्धगडचा बोर्ड लावलाय. त्याच्या बाजूलाच हे तुळजाभवानी वडापाव सेंटर आहे. तिथे आम्ही सध्या नाश्ता करायला थांबलोय. आता इथून नाश्ता करून आम्ही आमचा ट्रेक चालू करणार आहोत. बघूया किती वेळ लागतो. 4-5 तासाचा ट्रेक आहे. वाचून कळलंय की 4-5 तासाचा ट्रेक आहे. सिद्धगडचा जो ट्रेक आहे तो 2 टप्प्यात असणार आहे. पहिले असणार आहे सिद्धगड माचीला पोचणं, आणि सिद्धगड माची झाल्यानंतर दुसरं त्याचा बाले किल्ला, असा 2 टप्प्यात ट्रेक असणार आहे. बघूया आता आपल्याला किती वेळ लागतो. मित्रांनो, आता वाजलेत जवळपास 7:30. आम्ही जो हायवे आहे तिथून आता चालू केलंय. आता पहिले वाडीपर्यंत जायचंय आणि तिथून माचीवर. बघूया आता किती वेळ लागतोय. बरोबर आहे ना तुझी. गडाकडे जाताना वाटेत असे बोर्ड लागतात. आणि उचले गावातनं आता आम्ही जातोय. ती सध्या वाट आहे. इथे बाईक असेल तर बाईक जाते, बाईक पुढे वाडीपर्यंत जाते. आम्ही चालत जातोय. तर हायवे पासून एक 15 मिनिटं कच्च्या वाटेवरनं चालू झाल्यावर ही थोडीशी एक घराची पाडा लागलाय. पाडा किंवा वस्ती आहे 10-12 घरांची. त्या वस्तीतून वाट आता पुढे जाते. प्लस समोरच सिद्धगड आहे, दाखवतो मी. इथे चांगलीच काही घरांची वस्ती आहे, तुम्ही माझ्या मागे बघू शकता. ही घरांची वस्ती आहे. आणि हा आता सिद्धगड दाखवतो. हा येतो इथे सिद्धगड. जी घरांची वस्ती होती त्याच्या थोडंसं पुढे आल्यावर हा एक ओढा किंवा नदी लागते छोटीशी. आता पावसाळा नाही त्यामुळे ती सुकली आहे. तर ही नदी पार करून जायला लागते. पावसाळा कदाचित इथे पाणी असेल तर पावसाळ्यात दुसऱ्या वाटेने तिथून दुसरी वाट आहे, तिकडून जावं लागेल. पण आता ही नदी अशी पार करून जायला लागते. आता तर पाणी नव्हतं, आता जानेवारी महिना चालू आहे त्यामुळे पाणी आटलंय सगळं. ही जी वाडी मागे आपण बघितली, ही वाडी केल्यावर आता ही चढ चालू झाली. तिथे एक बोर्ड होता वन विभागाचा, तिथूनच वरती आता चढ चालू झालाय सिद्धगड माचीचा. गावात विचारलं तर कोणीही सांगतं. आणि असे रिबिन पण लावलेले आहेत. इथे अशी रिबिन लावलेली आहे. आणि इथे खालती बाण पण एका दगडावर, म्हणजे वाट कधी चुकले तर हे लक्षात ठेवण्यासारखं आहे.
माचिकच्या वाटेवर जाताना असे ठिकठिकाणी वन विभागाने बोर्ड लावलेले आहेत. म्हणजे या बोर्डला फॉलो करून आपण माचीपर्यंत जाऊ शकतो आणि तसे ठिकठिकाणी बाणही केलेले आहेत. आता आम्हाला खालतून चालू करून जवळपास 1 तास झालाय. अजून सिद्धगड वाडीपर्यंत नाही पोहोचलोय. वाट तरी जंगलातून जाणारी आहे आणि सगळीकडे मार्किंग केलेली आहे आणि मळलेली आहे, कारण का सिद्धगड वाडीतून खूप लोक येत जात असतात. अजूनपर्यंत तरी वाट मळलेली आहे. बघू अजून सिद्धगड वाडीला जायला किती वेळ लागतो. आता माझ्या बरोबर मित्र आहेत, वैभव, कुणाल, रवी आणि मी, असे 4 जण आम्ही आलेलो आहे. फक्त शर्टचं ट्विनिंग केलेलं आम्ही दोघांनी सेम टी शर्ट घातलंय. चालू करून पायथ्यापासून 1.5 तास झालाय. आता पाठीमागे तुम्ही आपल्याला माची दिसते, त्या माचीवर पहिले जायचंय आणि त्याच्यावरती एकदम कोपऱ्यात बाले किल्ला आणि त्याचा बुरुज दिसत असेल. आता की व्हिडिओ मध्ये दिसेल की नाही माहिती नाही, पण मला दिसतोय बाले किल्ला आणि बुरुज. आता ह्या माचीवर पहिले जायचंय. ही जी खालती माची आहे तिकडे पहिले जायचंय. आता एक गाववाला सिद्धगड वाडीतून एक गावकरी गेले खाली. ते बोलले अजून अर्धा तास लागेल आम्हाला सिद्धगड वाडीला जायला. बघूया आता. आता आपण 7:30ला चालू केलेलं, आता वाजलेत 9:15 जवळपास. एवढं चांगली गोष्ट आहे की हे विरुद्ध बाजूला असल्यामुळे अजून ऊन चालू झालं नाहीये, सावली आहे, त्यामुळे एवढा त्रास होत नाही. हवा मस्त चालू आहे आज आणि जंगलातून मोस्ट ऑफ द वाट जंगलातून आहे, त्यामुळे उन्हाचा अजून काही त्रास होत नाहीये. आता जसं मी सांगितलं की माची, गावकऱ्यांनी सांगितलं की माची अजून अर्धा तास आहे. तिथेच एक पाण्याचं टाकं आहे खोदलेलं. इथे सह्याद्री प्रतिष्ठानने बोर्ड पण लावलाय पाण्याच्या टाक्याचं आणि इथे हे पाण्याचं टाकं आहे. चांगलं आहे, शुद्ध साफ आहे पाणी, पिऊ शकतो. आणि इथे भांडं पण ठेवलंय पाणी काढायला. पाण्याचं टाकं आहे वाटेवरचं. ही वाट मुख्य. आता आपण माचीकडे जाऊया. त्या टाक्यापासून थोडस वरती आलोय आणि आता इथे थोडीशी दगडाने रचलेली तटबंदी दिसते. ही इथे दगडाने रचलेली तटबंदी दिसते आणि पुढे एक खडकामध्ये खोदलेलं टाकं दिसते, ते पण दाखवतो. तिथे एक इथे खडकामधले खोदलेलं टाकं आहे आणि ही सगळी पडझड झालेली वाट आहे. ही इथे तटबंदी थोडीशी धोबड दगड रचून केलेली वाट वरती जाते. आता ऑलमोस्ट आम्ही माचीवर पोहोचत आलोय. आता ही अशी दगडांनी रचून काढलेली वाट आहे माचीच्या अगोदर. तर पायथ्यापासून चालू करून एक जवळपास 2 तास झालेत आता. आणि आता आपण येऊन पोहोचलोय ते सिद्धगडचा जो माचीवरचा दरवाजा आहे, पाठी बघू शकता तिथपर्यंत. दरवाजाच्या अगोदर थोडीशी तटबंदी आहे. हा दरवाजा आहे, दरवाजा पडू नये म्हणून त्याला थोडासा सपोर्ट दिलेला आहे. हे शिवप्रतिष्ठानने काम केलेलं आहे, त्याला सपोर्ट दिलेला आहे दरवाजा पडू नये म्हणून. हे बघून हा प्रश्न पडतो की जर सगळी कामं आपल्या शिवप्रतिष्ठानसारखे किंवा गड संवर्धन सारखे संस्था करत असतील किंवा स्थानिक लोक करत असतील, तर आपलं सरकार आणि पुरातत्व खातं नक्की करतं काय संवर्धनासाठी. असो, तो वेगळा विषय. तर आता आपण दरवाजापर्यंत पोहोचलोय. दरवाजा दाखवतो आणि दरवाजाच्या
डावीकडे तिथे समाध्या आणि आहेत, तिथे पहिले जायचे. पहिले दरवाजा बघूया आणि मग आपण तिथे जाऊया. हा दरवाजा, याला आधार दिलेला आहे. त्याच्या बाजूला तटबंदी ही सगळी, इथे दगड रचून सगळी तटबंदी केलेली दिसते. आणि आता माझ्या उजवीकडे दरवाजा आहे आणि त्याच्या म्हणजे इथे डावीकडे आता ते काही समाध्या वगैरे आहेत, त्या बघूया पहिले आपण. दरवाजासून थोडं पुढे आल्यावर इथे ही एक स्मृतिशिळा लागले डावीकडे. अजून दरवाजाच्या वरती नाही गेलो आपण, दरवाजाच्या डावीकडे आलोय. इथे स्मृतिशिळा आहे. अजून बघूया काय. हा तिथे एक छोटीशी देवडी टाईप आहे पुढे, ती पण बघूया. ते जसं मी सांगितलं, इथे ही एक देवडी आहे किंवा घुमटी आहे. त्याच्यात काय आहे का बघूया. मूर्ती वगैरे नाही, त्याच्यात काही नाहीये. इथे अजून एक स्मृतिशिळा आहे आणि तो तिथे वरती सिद्धगड बालेकिल्ल्याचा बुरुज दिसतोय. ते मध्ये एक इथे एक कोरीव गुहा दिसते आणि इथे समोरच्या डोंगरावर तटबंदी दिसते. तिथे जंगलात नारमाता मंदिर आहे आणि ही इथे समोर ही अशी समोर इथे माचीची तटबंदी आहे पूर्ण, म्हणजे ती दरवाजाला पॅरलल अशी आलेली आहे. तर आता आपण त्या साईडचे स्मृतिशिळा आणि ते सगळं बघून परत दरवाजाच्या इथे आलोय आणि दरवाजातून आता वरती जायचे माचीकडे. पहिले मध्ये नारमाता मंदिर वगैरे लागतं, तिथे पहिले जायचे. चला तर मग हा दरवाजा. आणि दरवाजाच्या आतमध्ये आले इथे ही तटबंदी आहे, ओबडधोबड दगड रचून केलेली, जी समोरून पण आपल्याला दिसत होती, खालती ही वरतून दिसते. दरवाजाच्या पुढे एक 2च मिनिटं चालत आल्यावर आपण येऊन पोहोचतो इथे नारमाताचं जे मंदिर आहे तिथे. इथे शिवप्रतिष्ठानने बोर्ड पण लावलेला आहे, त्याच्यावर काही सूचना दिलेल्या आहेत गडावर येण्यासाठी, पाळण्यासाठी. आणि नारमाता मंदिरात जाण्याच्या अगोदर किंवा नारमाता मंदिराच्या आजूबाजूला अशा खूप विरगळी आहेत, विरगळी आणि सतीशिळा आहेत आणि खूप प्रस्त अशा विरगळी आहेत. ही एक विरगळ आहे, इथे ही चतुर्भुज विरगळ आहे, चारी साईडने कोरलेली आहे, चारी साईडने कोरलेली आहे. आणि इथे ही एक सतीशिळा आहे. खूप अशा सुंदर आणि खूप आखीव रेखीव अशा या सतीशिळा आहेत. सतीशिळा आणि विरगळी आहेत. इथे पण एक चतुर्भुज आहे विरगळ. आणि वरती हे नारमाताचं मंदिर. माझ्या तुम्ही मागे बघताय ते नारमाता मंदिर. जर सिद्धगड माचीवर राहायचं असेल तर या नारमाता मंदिरात राहता येतं. चांगले 10-15 जण राहू शकतात, एवढं मोठं मंदिर आहे. आणि गावच्या खालच्या काही गावकऱ्यांची ही कुलदैवत आहे. तर इथे खालचे गावकरी खूप येत असतात. आणि मंदिर परिसर जसं मी खालीत पण दाखवलं, विरगळ खूप आहे तिथे. मंदिराच्या आजूबाजूला ही हा एक दीपस्तंभ आहे, या विरगळी आहेत, या सगळ्या विरगळी आहेत इथे खूप साऱ्या. वरती तिकडे तोफ आहे एक, दाखवतो. ते पहिले विरगळी आहेत. या अजून विरगळी नारमाता मंदिरात परिसरातल्या. तेव्हा इथे कलश बघ एकदम मोठा दिसतोय बघ. मंदिराच्या पाठी शिवपिंड, गणपती, नंदी आणि अशा काही मूर्त्या आहेत. आणि इथे ही तुटलेली तोफ ठेवलेली आहे गडावरची, एकुलती एक. ते तोफगाडा शिवप्रतिष्ठानने बसवलेला आहे आणि ही तोंड तुटलेली तोफ.
हे नारमाता मंदिर आणि ही तांदळा स्वरूपातली देवी पूजा केलेली आहे सकाळी सकाळी ते. आणि या मंदिरात इथे राहू शकतात 10-15 लोक आरामशीर राहू शकतात. एवढं मोठं मंदिर आहे नारमातेचं. इथेही काही दगड ठेवलेले आहेत. एक दीप ज्वलन केलेला आहे. हे इथे नारमाता मंदिर आणि त्याच्या पाठूनच ही वाट आता माचीकडे जाते. नारमाता मंदिरापासून 5-10 मिनिटं चालत आल्यावर डावीकडे सिद्धगड वाडी येते. पण त्याच्या सिद्धगड वाडीच्या अगोदरच किल्ल्याच्या सिद्धगडच्या बाले किल्ल्याकडे जाणारी वाट आहे. आपण आता पहिले बाले किल्ल्याकडे जातोय. सिद्धगड वाडी माझ्या डावीकडे आहे आणि इथून उजवीकडे वाडीच्या अगोदरच ही बाले किल्ल्याला जाणारी वाट आहे. इथे बोर्ड लावलाय तसा शिवप्रतिष्ठानने. तो बोर्ड बघून आपण जाऊ शकतो. हा इथे ही घरं दिसतात बघा. ही सिद्धगड वाडी आहे आणि ही वाट बाले किल्ल्याकडे जाते. आपण पहिले आता बाले किल्ला करून येऊया आणि मग वाडीत बघूया किती घर आहेत. 4-5 घरं आहेत, बघूया. सिद्धगडाच्या वाटेवरील लेणी पाता याची रचना सातवाहन काळात झाली असावी असे अनुमान करतायत. शूरपारक म्हणजे आत्ताचे नालासोपारा, कल्याण, मुरबाड, नाणेघाट व जुन्नर या प्राचीन व्यापारी वाहतूक मार्गावर नजर ठेवण्यासाठी सिद्धगड व गोरखगड या नाथ संप्रदायाशी संबंधित डोंगरावर किल्ले बांधण्यात आले. शिवरायांच्या ताब्यात हा गड 1657 मध्ये आला. पुढे 1688 पर्यंत हा गड स्वराज्यात होता. 1818 मध्ये हा गड घेताना इंग्रजांनी त्याच्यापेक्षा उंच असलेल्या दमदम्याच्या डोंगरावरून या गडावर तोफा दागल्या व सिद्धगडाचा ताबा घेतला. आजही दमदम्याच्या डोंगरावर गर्द झाडीत त्या तोफा पडलेल्या आहेत असे येथील ग्रामस्थ सांगतात. पुढे 1942 मध्ये चलेजाव चळवळीतील भाई कोतवाल व हिराजी पाटील या क्रांतिकारकांना इंग्रजांनी या गडावरच 2 जानेवारी 1943 रोजी गोळ्या घालून ठार केले. त्यांचे स्मारक पायथ्याच्या बोरवाडी गावात असून दरवर्षी हजारो लोक त्यांच्या स्मृतिदिनी बोरवाडी गावात जमतात. बाले किल्ल्यावर जाणारी जी वाट आहे ती पूर्ण झाडी भरलेली आहे आणि थोडा उभा अंगावर येणारा चढ आहे. त्यामुळे थोडा आस्ते आस्ते चढावं लागते आणि वाटेमध्ये असे दगड रचून निशाणी केलेली आहे ट्रेकर्सनी. त्यामुळे वाटेमध्ये अशी मी दाखवली तशी दगड रचून निशाणी केलेली, त्यामुळे चुकण्याची शक्यता नाही आहे. पण वाट एकदम खडी चढाई आहे, त्यामुळे दम लागतोय. एवढंच आहे की झाडी भरली आहे त्यामुळे उन्हाचा त्रास होत नाहीये. माझे मित्र जात आहे. बाले किल्ल्याची जवळपास अर्धा तासाची खडी चढाई केल्यावर आपल्याला इथे बाले किल्ल्याला जायची ही वाट आहे. पण त्याच्या डावीकडे इथे गुहा आहे. इथे बोर्ड पण लावलेला आहे पाठीमागे, बघू शकता तुम्ही. इथे गुहा आहे, ती पहिले बघूया. गुहा, गुहेत राहायचं असेल तर पाण्याची सोय असेल तर गुहेत राहून पण सोपं. इथे लाकडं वगैरे ठेवलेले गावाला. कोरी गुहा आहे. गुहेच्या समोर धमधम्या डोंगर आणि मच्छिंद्रगडाचं सुंदर व्ह्यू आहे. आणि हा समोरचा कुठला आहे? गुहा बघून आम्ही आता किल्ल्याच्या वाटेला आलो, बाले किल्ल्याच्या. आणि आता ही मित्र चढतात माझी, ती घळ चढून जायचंय वरती.
ही घळ आहे पूर्ण, ही घळ आहे पूर्ण अशी, ती चढून जायची आता बालेकिल्ल्याला. एवढा किल्ला चढून झाल्यावर आता पहिल्यांदा आपल्याला सिद्धगडला पायऱ्या लागल्यात. त्या मागे दगडात ओबडधोबड खोदलेल्या पायऱ्या तुम्ही बघू शकता. या पायऱ्या इंग्रजांच्या तोफेच्या माऱ्यातनं राहिलेल्या सिद्धगडाच्या बाहेर किल्ल्याच्या पायऱ्या आहेत. इंग्रजांच्या तोफेच्या माऱ्यातनं वाचलेल्या या सिद्धगडाच्या बाहेर किल्ल्याच्या पायऱ्या आहेत. या आता वरती पण पायऱ्या आहेत सगळ्या. माझे मित्र चढतायत. ते वैभव रवी, बाले किल्ल्यावर जाण्याआधी इथे ही पहारे करण्या बसण्यासाठी गुहा खोललेली दिसते. तिथे गावकऱ्यांनी आता विठ्ठलाची मूर्ती रंगवलेली आणि विठ्ठल दर्शन नाव दिले. या पायऱ्या आता चढून आलो आपण. खालती तिथे सिद्धगड वाडीतली घरं दिसत आहेत काही, आणि इथे आता या पायऱ्या चढून जायचंय वरती बाले किल्ल्याला. अजून सिद्धगड करायचा तर अँड्रोस लेवल खूप पाहिजे. आम्ही जवळपास 7:30ला चालू केला होता. आता वाजलेत 11:15 होत आलेत, अजून बाले किल्ला आला नाहीये. 3 तास माचीवरच पोचायला झाले. तिथून आता पाऊण तास चढतो, अजून 10-15 मिनिटाची चढाई बाकी असेल बाले किल्ल्याची. आणि आता ऊन यायला लागलाय, उन्हाचा त्रासही व्हायला लागलाय. तर सिद्धगड करायचा असेल तर सिद्धगड म्हणून कठीण श्रेणीमध्ये येतो. एंड्रोन्स लेवल खूप पाहिजे, कारण का 4, 4.5, 5 तासाचा ट्रेक आहे एका साईडने फक्त चढायला, आणि मग उतरायला परत 3-4 तास लागतील. तशी तयारी सिद्धगड करायचा असेल तर तशी तयारी पाहिजे आपली. गुफेच्या वरती त्या आता ह्या मोठ्या अशा कातोकुरू पायऱ्या आहेत. आपण आता पोहोचलो ते सिद्धगडाच्या शेवटच्या टप्प्यावर, आणि शेवटच्या टप्प्याच्या ह्या पायऱ्या आता या चढलो की आपण बाले किल्ल्यावर पोहोचू. आपल्याला चालू करून बरोबर 4 तास झाले. 7:30ला चालू केलं होतं, 11:30 झालेत. आता या शेवटच्या टप्प्यातल्या पायऱ्या जवळून दाखवतो. या पायऱ्या बाले किल्ल्याला जाणाऱ्या. त्या पायऱ्या आम्हाला वाटलेल्या शेवटच्या आहेत, पण त्याच्यानंतरही 5-10 मिनिटाची खडी चढाई आहे. आता अजून पायऱ्या लागल्यात, आणि कदाचित हा आता शेवटचा टप्पा आहे. इथे पायऱ्या लागल्यात. बाले किल्ल्यावर पोचण्याआधी इथे एक पाण्याचं टाकं लागलंय. इथे शेवाळ आलेलं आहे. पाणी पिण्याचं नाही, पण पाण्याचं टाकं आहे खोदीव. आणि आता ऑलमोस्ट आपण बाले किल्ल्यावर पोचलोय. फायनली चालू करून जवळपास 4.5-5 तासाने, 11:15 झालेत. आता 7:30ला चालू केलं होतं, म्हणजे 4.5-5 तासाने आपण येऊन पोचलो ते सिद्धगडाच्या बाले किल्ल्यावर.
सिद्धगडाच्याच बालेकिल्ल्यावर सिद्धगडाच्या बालेकिल्ला आलेला आपल्या इथे नंदी आणि शिवपिंड दिसते. उडावर ठेवलेलं नंदी आहे आणि कोरीव शिवपिंड आहे. त्याच्या बाजूलाच हे खोदीव आणि बांधलेलं टाकं आहे. भलं मोठं टाकं आहे. हे कुठे आहेत? त्याच्या बाजूला पण एक टाकं दिसतंय. सिद्धगडाचा जो बालेकिल्ला आहे तो असा उत्तर दक्षिण पसरलेला आहे. पूर्व इकडे कदाचित पूर्व इकडे तर उत्तर दक्षिण पसरलेला आहे. तर आता आपण म्हणजे ही इथे शिवपिंड आहे. तर शिवपिंड माझ्या मागे आहे, तर आपण माझ्या डावीकडचा भाग पहिले बघून घेऊया आणि मग उजवीकडे ह्या टाकी जी दाखवली त्या साईडचा भाग, तिथे बुरुज आहे. इथे डावीकडे घराचा चौथरा वगैरे, घराचे अवशेष वगैरे ते पहिले आपण बघून घेऊया. हे ते बालेकिल्ल्यावरचे किल्लेदाराचा कदाचित वाडा, हा भला मोठा भव्य असा वाडा आहे. त्याचे चौथरे, त्याचे अवशेष. इथे वाड्याचे अवशेष. हा इथे वाड्याचा दरवाजा आहे. तिथूनच आलो. हा इथे वाड्याचे प्रवेशद्वार. इथे पहारेकरांच्या देवड्या दिसत आहेत. तो समोर दूरवर परमपवित्र भगवा ध्वज. जाऊया. वाटेत जाताना इथे अजून काही अवशेष लागतात. हे घराचे चौथरे पुढे लागले. हे सगळे झाडीमध्ये जे गेले ते सगळे घराचे चौथरे आहेत. बालेकिल्ल्यावरच्या पाण्याची टाकी बघताना, घराचे चौथरे बघता इथे वस्ती खूप असणार त्या काळात. सिद्धगडाच्या बालेकिल्ल्यावर पूर्ण झाडी गवत माजलंय सगळीकडे आणि या गवतामध्ये सर्व अवशेष असे शोधून काढावे लागतात. तिथेही काही अवशेष आहेत गवतामध्ये. पर्यंत या डावीकडच्या एकदम टोकावर आलोय. हे नारिवली आहे वाटतं. हा जांभुर्डेचा धरण, हे खालती दिसते ते जांभुर्डेचं धरण. थोडंसं वातावरण क्लिअर नाहीये, नाही तर इथून कोथाळीगड, चंदेरी वगैरे दिसतात. समोर दिसतोय तो मच्छिंद्रगड. त्याच्या उजवीकडे गोरखगड आहे. हा धमधम्या डोंगर. इथे मध्ये औपे घाट, गायदरा घाट वगैरे आहेत. खालती दिसते ती माची सिद्धगडाची सिद्धेवाडी. हो, तर आता आपण जसं मी सांगितलं डावीकडची, शंकराच्या पिंडीच्या डावीकडची बाजू बघून आलोय. तिथे घराचे अवशेष, किल्लेदारचे वाड्याचे अवशेष वगैरे आहेत. झेंडा लावलाय, एवढंच आहे. आता आपण उजवीकडे जातोय. तो उजवीकडे मगाशी जसं दाखवलं इथे 2 पाण्याच्या टाक्या आहेत मोठ्या. अजून पुढे काय बघूया. ही शंकराची पिंड आणि आता आपण उजवीकडे जाऊया. ही पाण्याची टाकं. पुढे नको जाऊ. हे पकडलंय, सरडा पकडलाय. इथे टाक्याजवळ एक नाणेटी किंवा छोटासा साप होता ना, छोटासा दुसरा कुठला तरी साप आहे. त्याने खाल्लाय म्हणून मोठा वाटतं.
ही दुसरी पाण्याची टाकी, सरडा पकडलाय. ही तिसरी पाण्याची टाकी. त्याच्या पुढेची चौथी पाण्याची टाकी आहे. चौथी नाही, ते टाक्यांचा समूहच ऍक्च्युली 2-3 पाण्याच्या टाक्या आहेत. उपसा नसल्यामुळे पाणी काही पिण्यासारखं नाहीये. शेवाळ आलेले सगळे. टाक्यांच्या पुढे ही वाट, ते एक बुरुज आहे पुढे, तिकडे जाते. पण खूप लांब आहे. तिकडे लांबवर दूरवर झेंडा लावलेला दिसत असेल. बुरुजाकडे जाणाऱ्या वाटेवर थोडंसं असं छोटंसं प्रस्तारोहण, थोडीशी ही अशी उतरून कठीण वाट उतरून यायला लागते. आपला अजित पवार होऊ नका द्या. हा सिद्धगडावरचा एकुलता एक बुरुज आणि तटबंदी. झालं तुझं? जाऊ ये. बुरुज पूर्ण अर्ध गोलाकार जवळजवळ. आणि ही सिद्धगडाच्या राजमार्गाची वाट. हा दरवाजा, इथून खालून जी वाट येते ती राजमार्गाची थोडीशी कठीण अशी वाट आहे. इथून खालून येते ती. तटबंदी बुरुजाची बुरुज. हे हा बुरुज, दुसरा बुरुज म्हणजे एक शेवटच्या बुरुजावरनं तिथे एक विशिष्ट असा दगड, संरचना दगड अडकलाय मोठा. खाली तिथे नारमाताचं मंदिर, त्या स्मृतिशिळा वगैरे आहेत. समोर दमदम्या डोंगर, तिथे औपे घाट, गायदरा घाट. गोरखगड दिसत नाही, मच्छिंद्रगड दिसतो. ठीक आहे, आपण सांभाळ. ही राजमार्गाचा दरवाजा बाहेरच्या साईडने, ही तटबंदी. आता आम्ही आमचा सिद्धगड संपूर्ण बघून झालाय. सावलीत बसून आम्ही जे आमच्याबरोबर खायला आणलंय ते खाणार आहोत आणि मग आम्ही उतरायला घेणार आहोत. आलेल्याच वाटेने सिद्धगड वाडी बघून खाली उतरणार आहोत. तर आता जे आमच्याबरोबर आणले ते आम्ही खातो. पोरांनी संत्री आणली आहेत. पहिले संत्री खायची का पहिले पाव हे काढू मी? तर वाजले 1:30. आम्ही 1:45च्या सुमारास पालिकेला उतरायला सुरुवात केली होती. पाऊण तासात आम्ही परत आता सिद्धगड माचीवर आलोय. आणि आता सिद्धगड वाडी जी आहे 4-5 घरांची वस्ती, ती जरा बघूया आणि मग खालती परतीचा प्रवास सुरू करायचा आहे.
ही सिद्धगडवाडी. जुन्या घराच्या चौथऱ्यावर नवीन घरं बांधलेली दिसत आहेत. जुन्या दगडी घराच्या चौथऱ्यावर पाच दहा घरांची वस्ती आहे वाडीत. हे लोक अजूनही राहतात. तर मित्रांनो, आता वाजले 4. आम्ही सिद्धगड उतरून उसले गावात पोचलोय खाली. 12:45 चालू केलं होतं उतरायला. 1:30 वाजता आम्ही सिद्धगडवाडीत होतो आणि 4 वाजता आम्ही आता खाली पोहोचलोय. तर आता आम्ही इथूनच आमचा परतीचा प्रवास चालू होईल. तर इथेच आपला सिद्धगडचा व्लॉग संपतोय. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या किल्ल्यावर किंवा पुढच्या भटकंतीमध्ये.